आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावकाश. या बस या सावकाश हळूहळू. हळू सर. हो हो हो. हळू पटापट नका चालू. बस सावकाश सावकाश. अरे तो सगळ्यांना खूप त्रास दिला रे बाबा. मी माफ करा मला. असं नका म्हणू मास्तर. अहो आम्ही किती त्रास दिलाय तुम्हाला शाळेत असताना. त्यासमोर तर हा त्रास काहीच नाही. मुळात हा तर त्रासच नाहीये. तुम्ही काळजी घ्या. येतो आम्ही. होय होय. अहो नाही थांबा, किमान चहा तरी घेऊन जा. नाही नाही हो ताई, चहा नको. नंतर येऊ आम्ही कधीतरी जेवायला. बरं. सध्या मास्तरांची काळजी घ्या. येतो. काळजी. थँक्यू. धन्यवाद. अरे असं असं ते हा देवघराचं दार असं बंद का? असं असं नसतं कधी. असं बंद का ठेवलंय देवघर? आई दे आता उत्तर दे. का ते? सांगते ना बाई. घाबरते का काय मी? कोंडून घातलं बाई देवाला. अरे मास्तर शिक्षा केली शिक्षा. मग काय तर म्हटलं मास्तर घरी आल्याशिवाय तुला दरवाजा उघडणारच नाही. अरे बापरे. वाळवंटात पायपीट करावी तसं सगळं आयुष्य जगलात बाई मास्तर तुम्ही. रणरण त्या उन्हात गेला सगळा संसार. आयुष्याच्या संध्याकाळी माणसाच्या नशिबात सुख नको का सांगा? त्याच्या पदरात सुख नको? चांगल्या माणसाला त्रास देण्यात या देवाला काय आनंद होतो ना बाई. देवच जाणे. अहो देवाबद्दल बोलताय आणि देव जाणेच म्हणताय. काय सासूबाई. बघ आता. सासूबाई नाही आई म्हण. ओवी तुझ्या बाबांना बघू दे ना की ही बाई कोणी एकेकाळी तुला यातना देणारी, तुझ्या बापाची पावलोपावली सत्व परीक्षा बघणारी ही बाई
तुझ्या बाबांनी भावाची माया दिल्यामुळे कशी सुधारली आहे, शहाणी झालीये बाई, अक्कल आली तिला. बघत येतात ना. आई म्हणच, आई. बघितलं मास्तर, तुमच्या घामाचं अश्रूंचं शिंपण झालेल्या या नात्यांच्या बगीच्याला कसं बहर आलाय, बघितलं. हा. मायेची, प्रेमाची, चांगुलपणाची फुलं उगवलीत बाई या बागेत. अमरत्वाचा पट्टा घेऊन कोण आलाय बाई. एक दिवस पालखी उचलायची हे ठरलेलंच आहे त्याचं, पण तुम्हाला जगायचंय. त्याला आता पालखी उचलूच द्यायची नाही बाई. खूप जगायचंय. सगळ्या नातवंडांवरती आपल्या संस्कार करायचे तुम्हाला. एक सांगू, अहो तुमच्या आज्ञेपुढे देवाज्ञ सुद्धा बिथरते अशा होतात बाई. हा हा, म्हणूनच तर आलो ना आता मी. हा, उघडा 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 ते देवघर उघडा करा, मोकळं करा त्याला आता. हा, नाही मास्तर, त्याला बजावलं होतं मी. मास्तर ठणठणीत बरे होऊन घरी येतील आणि त्यांच्या हाताने दार उघडतील तरच तुझी सुटका होईल. तुम्ही उघडा. अहो पण मी हा जो काही श्वास घेतोय आता तो त्याच्या कृपेमुळेच. हा, घेऊ दे आता त्याला सुद्धा जरा मोकळा श्वास घेऊ दे. हा, उघडा उघडा उघडा. तुम्हीच उघडा पण. हा, बर. हा, ए द्या रे मला हात द्या थोडा. सावकाश. हा, टेबल बघा. होय होय होय. ओवी, जरा देवाकडे दिवा लावा बाबा. नुकता फुलं फुलं आण का थोडीशी. आणते. ओवी, देवा जा, देवा देवा दिवा लाव जा. फुलं आणलीस का? दे बाकीच्या ना पण ते सगळ्यांना. त्या माझं आयुष्य तुम्हाला परत दिलंस त्याबद्दल मी तुझा खूप खूप ऋणी आहे रे बाबा. खरं तर माझं सगळं जगणं जगून झालंय
असं म्हणालो तुम्ही, पण नाही, तुम्हाला परत आणलंच. मरण म्हणजे तरी काय रे देवा? शरीराने जाणं म्हणजे काय मरण नाही. हे मरणाच्या दारावर उमगलेलं सत्य आहे. आपल्या पाठीमागे आपली आपली आठवण काढणारी, आपल्या आठवणीत टिपं काढणारी, आपल्या संस्कारांमुळे घडणारी, ते संस्कार पुढच्या पिढीला देणारी माणसं जोवर आहेत तोवर आपण जिवंतच असतो. माझ्या या सगळ्या मुली आणि माझ्या मुलींपेक्षाही कदाचित किंचित जास्त माझ्यावर जीव लावणारे माझे सगळे जावई, या सगळ्यांच्या आठवणीत मी कायम जिवंत राहील हे मला माहिती आहे. आणि म्हणूनच आज उद्यावर ढकलले गेलेलं माझं मरण मला फारसं त्रासदायक वाटत नाही. असं असतानाही आज मला आणखीन जगावंच वाटतंय तेव्हा हे तुझ्या समोर कबूल करतो. खरं तर या माझ्या चारही मुलींचे संसार मार्गी लागलेले आहेत. घराचा कर्ता पुरुष म्हणून माझ्यानंतर या घराची सगळी जबाबदारी घेऊ शकणारे माझे हे सगळे जावई अगदी खंबीर आहेतच. असं असतानाही आभा, हे आबा, बाबा, त्या माझ्या शेंडेफळाच्या आयुष्याची चिंता मला सतावते. एक बाप म्हणून राहून गेलेलं आपलं कर्तव्य मला सतावत. माझ्या हातून आणखीन एक कन्यादान व्हायचं बाकी आहे हे मला जाणवत आहे. म्हणूनच मला परत यायचं होतं. आणि बरं का देवा, आता माझी ही सगळी कर्तव्य पार पाडल्याशिवाय मी काय तुझ्या हाती आता सहजी लागणार नाही आहे. हा परमेश्वरा, कारण आपल्या आईवडिलांची सेवा करताना त्या पुंडलिकानं जसं तुला 28 युग विटेवरती ताटकळत उभं ठेवलं होतं, तसंच एक बाप म्हणून ही माझं कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय मी काय आता तुझ्या हाती लागणार नाही. देवाजवळ वा. सगळ्यांनी नमस्कार करा, मनोभावे नमस्कार करा त्या परमेश्वराला. ये ग कृपाल, या ग पोरीनो. ऊन ढळता ढळता आली ही सांज वेळ, अंगणात रंगलेला माझ्या बाहुल्यांचा खेळ. खेळ चालला चालला रमल्या कशा बाहुल्या, दिसवावळायाला तशा लांबल्या सावल्या. उड आभाळी पाखरा, उड घरटा बाहेर
आहे सदा तुझसाठी तुझ हक्काचं माहेर. पाणावले डोळे अनगुंतलेला प्राण एक उंबराची वेस मागतेच कन्यादान मागतेच कन्यादान. अरे आबा मी सगळी पुस्तकं वगैरे सगळं घे हा बरोबर. हा मग तिकडे गेल्यानंतर काय राहिलं वगैरे असं नको व्हायला. हो बाबा. बरं तुझ्यासाठी ना एखादी चांगली बॅग नको मोठी सुटकेसच घेऊया. आणि ओवीला तुझ्यासाठी लाडू चिवडा असं फराळाचं करून ठेवायला सांग. बरोबर नाही बाबा बाबा मला तिथे शिफ्ट व्हायला जवळपास अजून 1 महिना आहे. तुम्ही आत्तापासून का घाई करताय? अगं नाही घाई असं नाही. 20-25 दिवस काय असे निघून जातील तयारीमध्ये. कळणार सुद्धा नाही मग. हो 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 सांगते बाबांना. हो हो काय बाबा वृंदाताईचा फोन होता. ते सगळे पोहोचलेत ऑस्ट्रेलियाला. वा बरं काही त्रास वगैरे झाला नाही ना त्यांना प्रवासाचा? नाही नाही अजिबात नाही. बर व्हेरी गुड. आणि काय काय चाललं होतं तुमचं? नाही ऐकत होते मी फोन चालू होता तेव्हा. हिच्यासाठी चिवडा आणि लाडू करायला सांगताय. या आबासाठी राबवताय आम्हाला. राबावं लागेल हा. शेंडफळ आहे ते माझं. वा बाबा हा तुम्ही असे माझे लाड करता आणि मग ह्या सगळ्या ताया माझ्यावरती राग काढतात. हो मग आता बघ तुझ्यासाठी लाडू करू ना त्यात मिरपूड घालू आम्ही. पण ताई जरा बाबांना समजव. अगं मला बँगलोरला शिफ्ट व्हायला अजून वेळ आहे. यांना ना घाई झाली मला तिथे पाठवण्याची. काही नाही ग आभा काळजी वाटते तुझी. तुला काय तिकडे गेल्यानंतर काही त्रास झाला तर असे नको तो प्रश्न येतात बाळा डोक्यामध्ये. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. आता ऍडमिशन साठी समीर नाही का सोबत गेले होते तेव्हा ते सगळं बघून आलेत. हॉस्टेल सुद्धा छान म्हणाले. अगं पण ते काही किराणाचं दुकान त्या हॉस्टेल पासून खूप लांब आहे असं काहीतरी म्हणत होते ना ते. हो मग असू दे कॅन्टीन आहे की. कॅन्टीन काय ते कॅन्टीनचं खाणं काय ते काही क्वालिटी असते काय त्याला. नाही मी एक काम करतो मीच येतो तुझ्या सोबत. बाबा अहो काय अशा अवस्थेत जाणार आणि राहणार कुठे? गर्ल्स हॉस्टेल मध्ये. ते काही नाही तुम्ही घरी थांबायचंय आणि मी जाणार आहे ना तिला सोडायला. मग तेव्हा सगळं बघेन की. नका काळजी करू तुम्ही. मास्तर ओ मास्तर. या काय एवढ्या जोरजोरात ओरडत आहे मास्तर. अरे हो 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 काय झालं जर घे तिकडे बघ. अरे हॅलो हॅलो ओ मास्तर इकडे या लवकर. मास्तर काय काय झालं? हळू बाबा इकडे काय झालंय ओढ काय झालं काय? आओ हे बघा गोकर्णाच्या बिया लावल्यात ना तुम्ही. अंकुर फुटला पाहिजे त्याला. अरे ओके अरे वा बऱ्यापैकी वरेल आहे. वा 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 वेल डन मास्तर वेल डन. आई इंग्लिश पंच. माझे कसले कौतुक करते. तू मला काय करायला देत नाही. आता पाणी सुद्धा घालायला देत नाही. मला कसं कळणार मला सांगा. मास्तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना बाई मी सगळी काळजी घेतली बाई मी काळजी. वा काय
ए आपण ह्याच्यासोबत सेल्फी काढूया. चल हा काढूया अशांत ताईंनी इतकं छान संगोपन करून वेल तयार झाले बघा. या या चल. छान स्माईल द्या मस्त पैकी. ए आई नाही दिसत आहे दादा. दिसते का आता? हा. मास्तर 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 मास्तरमुळे माझ्या आयुष्याचं वाटवळ झालं. मी काहीही करायला गेलो की हा केरळामध्ये पडलाच आणि ह्याच्यामुळेच सगळे सुखरूप वाचले. आता हे मी होऊ देणार नाही. या मास्तरला तर संपवायलाच हवा, पूर्णपणे संपवायला हवं. याला मारल्यामुळे मला फाशी झाली ना तरी हरकत नाही. काय करायचंय ते सांगा. काम 100% वाजवतो का नाही ते बघाच. या मास्तर हे पाकिट तुमचं. कसलं पाकिट? ते तुम्ही एफड्या पॉलिश हा काय काय केलं ते लिहून ठेवलं ना. हा ते तुमचं पाकिट घ्यावे. तर माझ्याकडे कशाला देता येते? ठेवा की तुमच्या जवळ.